अमरावतीत राजकीय नाही तर कायदेशीर क्षेत्रातील मोठी हालचाल. जिल्हा वकील संघाची निवडणूक आणि मतदानाला जोरदार प्रतिसाद. कोण आहे रिंगणात आणि काय आहे वातावरण? अमरावती जिल्हा सत्र न्यायालय परिसरात वकील संघाच्या निवडणुकीकरिता मतदान प्रक्रिया सुरू झाली आहे. एकूण 13 पदांकरिता 23 उमेदवार रिंगणात उतरले आहेत. त्यामुळे वातावरण चांगलंच रंगतदार झालं आहे. मतदान सकाळपासूनच सुरू असून वकिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद पाहायला मिळतोय. विशेष म्हणजे माजी मंत्री ॲडव्होकेट यशोमती ठाकूर यांनीही आपला मतदानाचा हक्क बजावलाय आणि त्यांनी प्रतिक्रिया देताना सांगितलं की सध्या ही निवडणूक बॅलेट पेपर पद्धतीने होत आहे आणि सर्व निवडणुका अशाच पद्धतीने व्हायला हव्यात. आता मी वकील आहे म्हणून आले आणि दादांच्या कृपेनं मला इथं यायला मिळतंय. प्रोफेशन एकदम चांगलं आहे, लोकांची मदत आपण करत असतो आणि या ठिकाणी आत्ता नवीन गोष्ट अशी आहे की प्रत्येक निवडणूक 2 वर्षांनी होणार आहे आणि महिलांसाठी पण 30% रिझर्वेशन आता केलेलं आहे. आणि मी बघितलं खूप उत्साहामध्ये सगळे कंटेस्टंट्स एकदम फ्रेंडली वातावरणामध्ये उभे होते आणि भरपूर महिलाही मला त्या ठिकाणी दिसला. तर हे आनंद वाटण्यासारखंच आहे. बॅलेट पेपरवर संपूर्ण मतदान प्रक्रिया पार पडते, काय वाटते या नंतर जे येणाऱ्या निवडणुकीमध्ये सुद्धा असंच व्हायला हवं? बिलकुल बॅलेट पेपर व्हायला हवेत. अध्यक्षपदाची प्रशांत देशमुख, धनराज साधवाणी आणि अनिल विश्वकर्मा यांच्यात तिहेरी लढत पाहायला मिळणार आहे. आता सगळ्यांचं लक्ष लागलंय 1 मे रोजी होणाऱ्या मतमोजणीकडे. अमरावती वकील संघाची ही निवडणूक चांगलीच रंगतदार होत आहे. आता खरी उत्सुकता आहे ती निकालाची. मे रोजी कोण जिंकणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे. मी ॲडव्होकेट रामपाल भिकमचंदजी कलंत्री इथे मुख्य निवडणूक अधिकारी म्हणून आहे. मागच्या वर्षी सुद्धा मीच मुख्य निवडणूक अधिकारी होतो. या ठिकाणी आज एकूण 12 लोकांसाठी मतदान होत आहे. कारण 13वं जे आहे ते लायब्ररी सचिव ते अविरोध निवडून आलेले आहेत. 12मध्ये अध्यक्ष, उपाध्यक्ष महिला, कार्यकारिणी सदस्य महिला आणि सचिव अशी ही निवडणूक आहे. 1576 मतदार या ठिकाणी आहेत. आपण सकाळी 10 वाजता मतप्रक्रिया सुरू केलेली आहे मतदानाची आणि ही संध्याकाळी 5 वाजतापर्यंत चालेल. 5 वाजता बंद करण्यात येईल. उद्या सकाळी 10:30 पासून मतमोजणीला सुरुवात होईल. आधी कार्यकारिणी सदस्य, त्यानंतर उपाध्यक्ष, त्यानंतर सचिव आणि अध्यक्ष अशा प्रकारे मतमोजणी होईल आणि संपूर्ण मतमोजणीची प्रक्रिया संपल्यानंतर त्याचा निकाल जाहीर करण्यात येईल. रात्री थोडं उशिरापर्यंत मतमोजणी चालेल असा मागच्या वर्षीचा अनुभव पाहता असा अंदाज आहे. आणि माझी टीम आहे या ठिकाणी 30 लोकांची, सहकारी सहाय्यक निवडणूक अधिकारी म्हणून अगदी. आणि आम्ही जे बाहेरचं वातावरण पाहता सध्या उष्माचं, मतदारांकरता एक उत्तम प्रकारच्या ताकाची व्यवस्था केलेली आहे. बाहेरून बोलून थंड याची व्यवस्था. माझं असं आव्हान आहे की जास्तीत जास्त मतदारांनी मतदान करावं, योग्य व्यक्तीची निवड करावी आणि आम्हाला ही मतदान प्रक्रिया आणि मतमोजणीची प्रक्रिया संपूर्णपणे पारदर्शकता ठेवून आणि सुव्यवस्थितरित्या पार पाडण्याकरता पुरेपूर सहकार्य करावं.